लागोनिया पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा तेने तू अघोरा पावशील तेने तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा एका जनार्दनी चिंती दत्त पाया एका जनार्दनी चिंती दत्त पाया दत्त रूप काया झाली त्यांची तिने तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा विठ्ठल सीतानाथ समारंभां मीनदास मध्यमां अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे श्री गुरु परंपरां तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात दया माझे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या या पुण्यभूमी सुकळी आणि या वस्तीवर या मळ्यामध्ये भगवान दत्तात्रयाच्या जन्माच्या निमित्ताने कार्यक्रम होत असतो। याही वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं असलेली ही कीर्तनाची सेवा आहे। ज्यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आहे ते श्री हरिभक्तिपरायण ज्ञानोबा सखाराम गलांडे, त्याचप्रमाणे संजय ज्ञानोबा गलांडे, सुरेश ज्ञानोबा गलांडे, श्री प्रल्हाद ज्ञानोबा गलांडे व समस्त गलांडे परिवार आणि इथे राहणारी सगळी मंडळी सर्वांच्या सुंदर आयोजनातून नियोजनातून सेवा आहे। विठ्ठल विठ्ठल कीर्तनाकरिता तुम्ही गावातील परिसरातील पंचक्रोशीतून दुरून दुरून आलेली सगळी श्रोतृवर्ग मंडळी, पाहुणी मंडळी, मित्रमंडळी, आप्तेष्ट मंडळी, उपस्थित समस्त माता मावल्या, उपस्थित समस्त गुणवान भजनी मंडळी, सद्गुरू संत जगद्गुरु तुकोबाराय गुरुकुलातील सगळी विद्यार्थी मंडळी, त्याचप्रमाणे बरेच कीर्तनकारही उपस्थित आहेत बरं का इथं आज। हां, ज्येष्ठ कीर्तनकार बरं का हरिभक्तिपरायण महादेव महाराज, वारकरी जीवन आहे, महाराजही उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे कीर्तनकार हरिभक्तिपरायण भागवताचार्य नाहीतच आता काय दत्ता महाराज, त्याचप्रमाणे या बाजूला वांगेकर मंडळी आहे, हरिभक्तिपरायण कीर्तनकार बाळू महाराज आहेत। काय तो कीर्तनकारच आहे तुम्ही सुद्धा
बाकी सगळी मंडळी आहे. हां, कीर्तन कवाई. त्याचप्रमाणे मृदंगाची साथ देण्याकरता हरिभक्तीपरायण अनुज महाराज आहेत, कीर्तनकार. नाही, त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये भक्तीचं वातावरण, संप्रदायाची एक बैठक तयार व्हावी या उद्देशानं विद्यार्थी घडवण्याचं ज्यांचं काम चाललंय असे हरिभक्तीपरायण परमस्नेही कीर्तनकार बरं का, भागवताचार्य सिद्धेश्वरजी महाराज सोळंके गुरुजी हेही उपस्थित आहेत. ज्येष्ठ वारकरी अर्जुन महाराज आहेत, आपल्या भागातले महाराज हरिभक्तीपरायण अनिरुद्धाचार्य महाराज आहेत. बाकी सगळी आता परिसरातली मंडळी आहात की सगळ्याचं नामनिर्देश करणं वेळेअभावी होणार नाही आणि मला त्या भानगडीत मी पडणार नाही. आहेत तुम्ही सगळे. सर्वांच्या पुण्यपावन उपस्थितीमध्ये एक घंटाभर कीर्तन करू. विठ्ठल विठ्ठल भगवान अनेक वेळेला इथं पृथ्वीवर येत असतो, पण जेव्हा जेव्हा तो इथं येतो तेव्हा तेव्हा काही वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे. भगवान येण्याचे दोन प्रयोजन आहेत. एक मुख्य प्रयोजन आहे, एक गौण प्रयोजन आहे. मुख्य प्रयोजन काय आहे? धर्माची घडी बसवणं आणि या जगताला सुखी करणं मुख्य प्रयोजन आहे. आणि गौण प्रयोजन काय? या घडी बसवण्याच्या कामात जे जे अडथळे निर्माण करतात त्या अडथळे निर्माण करणाऱ्या दैत्याला परावृत्त करणं, मारणं, संपवणं हे त्याचं गौण काम आहे. इथं येताना विठ्ठल विठ्ठल तसा तो नाना रूपाने नाना अवताराने इथं येत असतोय. वारकरी संप्रदायातल्या संतांनी त्या भगवंताचे 10 अवतार मांडले बघा. आणि भागवताने 24 अवतार सांगितले. त्या 24 अवतारापैकी आजचा 6वा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल या अवताराचं काही विशेष आहे. इतर अवतार हे याच्यातही काही फरक आहे, पण आजच्या अवतारात जरा विशेषच आहे. काय काय विशेष आहे? पहिलं विशेष आहे, इतर अवतार सगळे संसारिक आहेत, वामन सोडता बरं का. 10 अवतारात सगळे संसार करणारे आहेत, पण हा अवतार मात्र जरा संसारापासून अलिप्त राहून जगत कल्याण करणारा अवतार आहे. अजून काय? इतर अवतारात परमात्मा एकटाच येतोय. जरी लक्ष्मणाला शेषाच्या रूपानं आणलं तरी स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. सीतेला लक्ष्मीला सीता रूपानं आणलं, कधी कृष्ण रूपात रुक्मिणी अवतार रूपानं आणलं तरी व्यक्तिमत्व भिन्न आहे. पण आजच्या अवतारात मात्र तिन्ही देव एकाच अवतारात आहेत. असा एक विशेष अवताराचा. इतर अवताराचं प्रतिनिधित्व करण्याकरता विविध वृक्षाचं कौतुक आहे, पण महादेवाची पूजा केल्यानंतर महादेव जर उपस्थित नसेल तर बेलाची केली चालते असं नाही. पिंपळाची केल्यावर विष्णूचे होते असं नाही. पण या अवताराचं विशेष आहे, या अवतारात औदुंबराची पूजा केली, अर्थात ओंबराची पूजा केली की दत्ताची पूजा, काही विशेष असलेला हा आजचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल मुख्य प्रयोजन जगत कल्याण. आणि मग जगाच्या कल्याणाकरिता याच परमात्म्यानं नाना अवतार घेतले. विशेष काय? यानं जे घ्यायचे नाही तेही अवतार घेतले. आमचे जंगले शास्त्री म्हणायचे, आताही म्हणतात शास्त्री, की काही अवताराचं नावही घेऊ नये असं सांगितलंय शास्त्रानं, पण घेतले महाराज देवानं ते सुद्धा घेतले. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर. तो भक्तासाठी मासा झाला, मासा. बरं, या अवताराची अशी अडचण आहे, या अवताराची उपासनाच करता येत नाही. म्हणजे का? म्हणजे कोणाला माशाचा फोटो घरात लावा वाटत नाही, आणि मासा मासा म्हणून जपही करावं वाटत नाही. अर्थात हे अवतारात जरी भक्ता करता मत्स्य अवतार धारण केला असला
तरीही त्या अवताराची उपासना कठीण आहे. मासा झाला, भगवत भक्ताच्या हिताकरता कासवही झाला. महाराज म्हटले तो डुक्करही झाला. अर्थात त्यानं भगवत भक्ताच्या हिताकरता उद्धाराकरता नानाविध अवतार घेतले. त्यातलाच आजचाही अवतार आहे, तोही जगत कल्याणाकरताच आहे. विश्वतारावया धरी अवतार, अत्रेचे अनुसया गरोदर. आजचाही अवतार जगत कल्याणाकरिताच. विठ्ठल विठ्ठल. आता गंमत अशी 12 वाढलेत आता. आणि खरं म्हणजे दत्तात्रयाचा जन्म हा दिवस मावळताच्या वेळेचा आहे, सूर्यास्ता वेळेचा आहे. पण आता प्रघात आहे की मध्यान्ह समय आपण जन्मकाळ केला पाहिजे. आणि मग अजून एक 15 मिनटं दत्तात्रयाचं चरित्र पाहू, गुलालही करू आणि त्याच्यानंतर अभंगाचं जरासं चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल. या अवताराचा आणखीन एक विशेष आहे. हा अवतार मत्सर घालवण्याकरता आहे. कशा करताय? मत्सर घालवण्याकरता. परमार्थामध्ये सगळ्यात मोठी अडचण जर कशाची असेल तर ती या मत्सराची आहे. परमार्थाची गती जर कुठे खुंटत असेल, परमार्थामध्ये गतिरोधक जर कुठं असेल तर या मत्सराच्या पोटी आहे. आणि विशेष हा भांडून नाही, हा अंतःकरणातला भाव आहे. हा मत्सर फार घातक आहे. कधी निर्माण होतो मत्सर? मत्सर निर्माण होतो अहंकाराच्या पोटी. अहंकाराच्या पोटाला जन्मला येतो बघा मत्सर. मत्सर घातक आहे. महाराज म्हणाले काही करू नका, पण आपल्या अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी असलेला मत्सर तेवढा दूर करा. ज्या वेळेला मत्सर दूर होईल तीच खरी परमात्म्याची पूजा आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, 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 कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ऐकाते तुम्ही भक्त भागवत, ऐकाते तुम्ही भक्त भागवत. ही गोष्ट सहज आणि सोपी नाही. हे वर्म आहे भक्तीतलं. शब्दच वापरला महाराजांनी. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, परमात्म्याला जवळ करण्याचं, त्याच्या जवळ जाण्याचं हे वर्म आहे. आपल्या चित्ताच्या ठिकाणी कोणाही जीवाबद्दल मत्सर नसला पाहिजे. आणि मग हा मत्सर माणसालाच निर्माण होतो असं नाही, हा देवालाही होतो. आणि मग बारीक आहे का, माणसाचं मत्सर तर कोणी तोडेल, पण देवाचा मत्सर तोडण्याकरिता सुद्धा एका विशेष विभूतीलाच जन्माला यावं लागतंय. आजच्या दिवशी सुद्धा देवतांचा मत्सर तोडण्याकरता विशेष विभूती माता जन्माला नाव आहे
अनुसूया, अ म्हणजे नाही, असूया, जिच्या ठिकाणी मत्सराची भावनाच नाही अशी ती अनुसूया. विठ्ठल विठ्ठल. माता अनुसूया आणि भगवान अत्री यांच्या पोटी तिन्ही देवांनी मिळून अवतार घेतलाय. ही खरं म्हणजे मत्सर घालवणारीच कथा आहे. अहंकार असं असतो बघा, आपल्यापेक्षा कोणी मोठं नसलं पाहिजे, ही अहंकाराची बीज आहेत. आपल्यापेक्षा कोणी मोठं नसलं पाहिजे आणि कोणी मोठं होत असेल तर तो माझ्यापेक्षा लहान कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करणारा, तो त्याला म्हणायचं मत्सर. आणि असंच घडलं माग. अत्री ऋषी महान तपस्वी आणि त्यांची पत्नी ही माता अनुसूया, पातिव्रत्याचं तिनं व्रत घेतलं, वसा घेतला. मग असं चिंतन आहे बघा, ऐकलंय मी, कोणतंही व्रत घ्या, जर त्या व्रतामध्ये सातत्य असेल आणि ते व्रत जर निष्ठापूर्वक असेल तर त्या व्रतामध्ये त्या व्रताची ताकद, त्या व्रताची शक्ती जमा होत असते. महाभारतात एका स्त्रीनं व्रत घेतलं, मी कोणालाच पाहणार नाही, काय नाव तिचं, गांधारी. गांधारी डोळ्याला पट्टी बांधली, तर परिणाम आहे का, तिनं व्रत घेतलं, या डोळ्याने मी कोणाला पाहणार नाही. परिणाम त्या व्रताची शक्ती तिच्या नेत्रामध्ये जमा झाली. किती तयार झाली शक्ती, इतकी तयार झाली की दुर्योधन तिनं वज्रदेही केला नुसता पाहून. कशाचं बळ आहे, त्याच्या व्रताचं बळ आहे. मग कोणतंही व्रत करा, ते जर निष्ठेनं असेल तर त्याचं, त्या व्रताचं जे बळ आहे, जी शक्ती आहे, त्या व्रतामध्ये समाविष्ट होत असते. एकादशीचं व्रत निष्ठेनं करा, त्या व्रताची ताकद त्याच्यात निर्माण होते, त्या एकादशीच्या व्रतामध्ये निर्माण होते. परिणामी दुर्वासा सारख्याच्या मागं सुदर्शन लागतंय. एकादशीचा महिमा आहे. पण आम्ही एकादशीचं व्रत कसं करतो हे काय विचारायचं काम नाही. कॅलेंडरात असे निर्जला एकादशी, काय असते कॅलेंडरमध्ये, निर्जला एकादशी. लोक निर्जला एकादशी, पाणी न पिता करायची एकादशी, पण लोक त्या दिवशी सुद्धा खाऊन करतात. आणि गंमत सांगू, एरवी जेवायला 2 ते 3 पदार्थ ताटात असतात, पण एकादशीला 7-8 आयटम असतात, वेगळे 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 वेगळे. आणि कधीच न खाणारा माणूस एकादशीला भरपूर जेवतो बघा, मस्त. पण याला व्रत म्हणत नाही, याला निष्ठा म्हणत नाही. यानं आमच्याकडं शक्तीचा संचय होत नाही. विठ्ठल विठ्ठल. अनेक व्रत आहेत. हे टाळकर्याचं व्रत आहे, टाळ वाजवणं व्रत आहे. मग ऐका, जर त्याच्यामध्ये सातत्य असेल, त्या टाळावर निष्ठा असेल, तर या टाळकर्याच्या व्रताचा परिणाम, त्यांची ती सगळी शक्ती त्या टाळात समाविष्ट होते. कुठं 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 टाळात समाविष्ट होते. परिणाम त्यांचा टाळ ऐकला तरी लोकांचे दुखणी बरे होतात. पुरावे आहेत अशी वारकऱ्याच्या जुन्या बाबतीत घडलंय. जुन्या मातामारेला माहीत आहे, एखादा लेकरू जर घरात 2-3 वर्षाचं होऊन बोलत नसेल तर वासुदेवाच्या टाळात पाणी घालायचं आणि तो टाळ धुवून ते पाणी लेकराला पाजायचं. लेकरू बोलते, अशी श्रद्धा आहे आमची. काय आहे, काही नाही, भजन केलेली शक्ती त्या टाळात जमा होते. हे सुद्धा व्रत आहे आणि याची ती शक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायाचा जो पालखी सोहळा आहे आषाढीचा, तो कोणी चालू केला माहित आहे तुम्हाला? हा हैबतराव बाबांनी. पण त्याच्याही पूर्वी दिंडी सोहळा चालू केला होता. तुकोबारायची चिरंजीव नारायण बाबांनी. नारायण बाबांनी ज्ञानोबारायचा सोहळा चालू केला आहे आणि हैबत बाबांनी पालखी तयार केली.
पुढं ऐका, मी ऐकले जुन्या लोकांकडून की नारायण बाबांचा टाळ अजूनही देहूकराकडे आहे. आणि गंमत काय, एकादशी दिवशी रात्री टाळ मनाने वाजतो. कसा वाजतो? असा ठेवलेला खुंटीला अडकून एकादशी दिवशी रात्री मनाने टाळ वाजतो. टाळ वाजत नाही, टाळातली शक्ती भजन करते. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. अनेक महात्मे ज्यांनी भजन केलं आयुष्यभर आणि त्यांच्या भजनाची शक्ती त्याच्या साहित्यामध्ये जमा झाली. अनेक वैष्णव वारकऱ्याच्या समाधीला कान लावला की विण्याचा आवाज येतोय. त्यांच्या व्रताची ताकद आहे. या मृदंगाच्या क्षेत्रात आता मला काही नाव उपकीला लक्षात नाही, वाचतोय पण आता लक्षात राहत नाही. तर कोणीतरी वादक होते, म्हणतात बुवा ते वाजवायला बसले. वाजवता वाजवता शेवटचे आता सम 10 टाकायचा, पण त्यांनी अत्यंत आनंद भरित होऊन मृदंग वर फेकला. पण परिणाम ते खाली होते, मृदंग वर फेकला, पण समेला 10 वरच वाजला. कशान वाजतं हे? त्या व्रतातली ताकद आहे, श्रद्धा आहे तिथे. आणि परिणाम या सगळ्या गोष्टी तिथं होत राहतात. आणि मग कुठल्याही व्रतामध्ये, आता हे ब्रह्मचर्याचं व्रत आहे, ताकद आहे त्याच्यामध्ये. या प्रत्येक गोष्टीमध्ये ताकद आहे. आणि मग पातिव्रत्याचं एक व्रत आहे आपल्याकडे, त्याच्यात 10 पंथ आहेत. आता हे देवी भागवतात आले तर, पण आता मला काही सगळ्याची नावं माहिती. त्यात शांडिल्य आहे, अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा आहे, त्याच्यामध्ये अत्रीची पत्नी अनुसया आहे, अशा तिघी आणखीन एक 7 जणी आहेत. अशा 10 जणींनी ही परंपरा जोपासली. ही पातिव्रत्याची परंपरा आहे. हे एक मोठं व्रत आहे. आणि हे भारतीय परंपरेतल्या स्त्रियांनी पूर्वी जपलंय, अजूनही काही जपत असतील. आता आधुनिकता झाली, आधुनिकतेच्या काळात व्रताचा विसर पडलाय माणसाला. म्हणजे ते संदीपन मला सांगत असतात, पाश्चात्य देशात ही परंपरा नाही. एका बाईनं मालकाला फोन केला, अहो तुमची मुलं आणि माझी मुलं भांडण करत आहेत, लवकर या. कळतं ना तुम्हाला हे? तुमची मुलं आणि माझी मुलं भांडण करत आहेत, लवकर या. याचा अर्थ काय? तिथं पातिव्रत्य नाही, तिकडं आधुनिकता आहे, तिकडं व्रत वैकल्य नाही, तिकडं श्रद्धा निष्ठा नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडे सर्वसामान्य जनमानसामध्ये मालक किती पेताड असू द्या, किती भांड कुदळ असू द्या, कमवणारा नसू द्या, पण तरीही निष्ठावान स्त्री म्हणते आपल्या कुकाचा धनी आहे, भले तो कसं का असे ना. काही जुन्या मावल्यांनी काम करून लोकांच्या रानात प्रपंच भागवला, मालकाने कधी प्रपंचात लक्ष दिलं नाही. लोक म्हणाले होते तुमचा नवरा काही काम करत नाही काय? ते म्हणजे काही असो, पण ते आमचे मालक आहेत. ही निष्ठा आहे, ही परंपरा आहे भारताची. म्हणून भारतातली नारी सप्पर भारी. विठ्ठल विठ्ठल. पातिव्रत्य आहे आणि पातिव्रत्याचं व्रत आहे. आणि त्याच्यातली माता अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रत आहे. तिच्यासारखं पातिव्रत्याचं व्रत कोणीच जगामध्ये केलं नाही. त्याच्यामुळे तिच्याकडे शक्ती इतकी तयार झाली, असं वर्णन आले गुरुचरित्रात. ती जर स्नानाला बसली तर सूर्य डोळे झाकून घेत होता, इतकं तेज होतं ते अनुसयेचं. ते व्रताचं तेज आहे. सूर्यानं डोळे झाकून घ्यावे. आता आपण सूर्याकडे 1 मिनिट तरी पाहू शकतो काय? किती दैदिप्यमान आहे, तेजस्वी आहे. पण असा दैदिप्यमान सूर्य माता अनुसयाला पाहू शकत नव्हता. व्रताची ताकद होती तिच्याजवळ. आणि नुसतं व्रत नाही, त्याच्याबरोबर सात्विकता होती. नावही सार्थक आहे तिचं, अनुसया. विठ्ठल विठ्ठल. तिच्या पातिव्रत्याची ताकद अशी, सकाळच्या तिच्या त्या आश्रमामध्ये, अत्रींच्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी शिकायचे. सकाळच्या वेळेला अत्रींनी शेत नीट करावं, रान नीट करावं. सकाळी 8 वाजता साळी पेरायच्या, 9 वाजता त्यात पाणी सोडायचं, 12 वाजता साळी डोलायला लागायच्या.
2-3 वाजता त्या वाळायच्या, 4 वाजता साडी काढायच्या, 5 वाजता मुसळात घालून कुटायच्या, 6 वाजता पाखडून त्याचे तांदूळ करायचे, 7 वाजता आश्रमातल्या विद्यार्थ्याला ताजा भात. कधीच्या साडीचा? कधीच्या साडीचा? सकाळी सकाळी पेरलेल्या साडीचा, संध्याकाळी भात व्हायचा. कशाची ताकद आहे? पातीवर त्याची ताकद आहे तिच्या. हे नारदाने पाहिलं एके दिवशी. आणि मग नारदांच्या मनामध्ये असं, आता आमच्या कीर्तनकारी नारदाची दर्जा फार खाली आणलाय. आम्ही आमच्या सगळ्याच्या डोक्यात असं भरलंय की नारद म्हणजे फक्त कळ लावायचं काम करणारच. लोक एकमेकाला आता म्हणताना सुद्धा विनोदानं म्हणतात, त्याच्या नका नादा लागो, ते कळीचा नारद आहे. अर्थात नारदांचा दर्जा आम्ही फार खाली आणलाय. वास्तविक पाहता नारदांची फार श्रेष्ठता आहे हो. ज्या वाल्मिकांनी रामायण लिहिलंय त्या वाल्मिकाला वाल्मिक बनवण्याचं काम केलंय नारदांनी. फार मोठा अधिकार आहे त्यांचा. नारदांचं भक्तिसूत्र वाचा, त्याच्याशिवाय नारदांचा अधिकार कळणार नाही. विठ्ठल विठ्ठल नारदांनी कळ लावण्याचं काम केलं नाही. पुढे ऐका, त्यांनी लावली असेल कळ, पण त्यांच्या कळीनं जगाचं कल्याणच झालंय. त्यांनी लावलेल्या कळीनं कोणाचं तरी हितच झालंय. आम्ही लावलेल्या कळीनं घराचे एकाचे 2 झाले बघा. बरोबर आहे. आम्ही लावलेल्या कळीनं सप्ते बंद पडले. आम्ही लावलेल्या कळीनं माणसात माणसं राहिले नाही. चला ना कीर्तनाला, म्हणजे त्याच्या कीर्तनाला मी येत नसतोय. हे परिणाम कळीचाच परिणाम आहे. फक्त ह्या आमच्या कळी आहेत. नारदांची जी कळ आहे ती जगाला एकत्र करणारी, जगत कल्याण करणारी कळ आहे. नारदांनी हे पाहिलं आणि मग पातिव्रत्याचं तेज पाहिलं. नारदांच्या लक्षात आलं आमच्याकडे 2-3 अहंकारी आहेत, त्यांचा अहंकार घालवा हे चांगला तोडगा आहे. आणि मग नारद उठले. महाराज त्रैलोकात भ्रमण करणारे, पण वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामध्ये विष्णू परमात्म्याची पत्नी माता लक्ष्मी, आता 3 देवाच्या पत्नी बरं का. कैलासामध्ये पार्वती, सत्यलोकामध्ये सावित्री. यांना असं वाटायचं की हे आमचे मालक म्हणजे उत्पत्ती स्थितीलय करणारे आहेत, जगाला तयार करणारे, पालन पोषण करणारे, संहार करणारे हेच आहेत. आणि मग आम्ही त्यांच्या बायका आहेत आणि आमच्यासारखं मोठं जगात कोणी नाही. हा अहंकार त्यांच्या वृत्तीमध्ये वाढीला लागला. नारदांच्या ही गोष्ट लक्षात आली. आणि मग गंमत अशी असते, 4 खानावाल्यानं 8 खानावाल्याचं बघितल्याशिवाय त्याचं गबसत नसतं. नारदांच्या लक्षात आलं यांचं चाललंय मोठे, पण यांच्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ जगात दाखवून द्यावं लागेल. आता नारद गेले वैकुंठामध्ये. नारायण विष्णू परमात्म्याने पाहिलं. नमो नारायण नमो नारायण. का नारदा कोणीकडे आलात? आज तुमच्याकडे नाही म्हणले, घरात काम आहे. विष्णूनं ओळखलं हे आगाव कार्ट आलंय, त्या अर्थी काहीतरी कळ लावल्याशिवाय काही जाणार नाही. आहे म्हणले घरात आहे. गेले घरामध्ये. आई साहेब कालच नारदा भूक लागली म्हणून जेवाय आलो म्हणले. माझं लेकरू फार दुरून आलेलं. आता आईला कळकळ, फार दुरून आलं, बसा बसा. जेवायला वाढलं. मग वाढता वाढता नारद म्हणले, आई साहेब मला वाटायले तुमचं पद जातं यंदा. ती म्हणजे माझ्या मतदारसंघात चांगले कामं करते मी. नाही पण म्हणले तुमच्यापेक्षा तोडीस तोड उमेदवार सापडलाय. कोण आहे नारदा? ते नाही सांगायचं म्हणले, ते पुन्हा सांगतो. पण मला वाटतंय तुम्ही आजी आहेत, पण तुमच्यापेक्षा कोणीतरी आजी होते तुम्हाला माझी करतं का की बुवा. तुम्ही मोठ्या पतिव्रता म्हणता ना, मग तुमच्यापेक्षा कोणीतरी महान पतिव्रता पाहून आलोय मी. कुठे? मृत्यू लोकात. कोण? अत्रि ऋषींची पत्नी अनुसया तुमच्यापेक्षा महान पतिव्रता आहे. सकाळी साडी पेरते, संध्याकाळी भात खाऊ घालते लेकरांना. तुमची एवढी एवढी पुतळी बनवून तिनं पुतळा बनवून डाव्या पायात बांधला. मग वाढण्याची पद्धत असते. लाडी गुडीत असले की चांगलं वाढीत असते तर, आणि खातं बिघडलं की कुत्र्याला टाकलेली वाढीत असतं. आता मी त्यातला जाणकार नाही, पण तुम्ही तज्ज्ञ माणसं आहेत. हो. नारदांनी वाढण्याचा रोग ओळखला. बरं आई साहेब भरलंय माझं पोट, का झालंय माझं काम, येतो आता. गेले नारद.
गेले वैकुंठातून गेले आणि मग गेले कैलासामध्ये. शंकर बसले होते, पार्वती आईसाहेब होत्या, गेले. राम राम. आईसाहेबांनी पाहिलं. का नारदा सहज येणं केलं? का सहज येत नाही, तुम्ही काही काम काढलं असेल? म्हणले मला वाटतंय तुमचं पद जातंय आता. का तुम्ही महान पतिव्रता म्हणवता, पण तुमच्यापेक्षा महान पतिव्रता पाहून आलोय मृत्यू लोकामध्ये. अत्री अनुसया, आपल्या अत्रीची पत्नी अनुसया आहे, तुमच्यापेक्षा मोठी पतिव्रता आहे. बघते म्हटले, माझ्यापेक्षा मोठं कोण होते पाहू दे मला. तेच नारद ब्रह्मलोकात गेले, सत्यलोकामध्ये. बाबा आई कुठे आहे? साधू कोणाला म्हणतात कळलं का? परीक्षा घेण्याकरता, अहंकार घालवण्याकरता स्वतःच्या आईलाही सोडलं नाही. त्याला म्हणतात साधू. आई म्हणले आई बसलीमध्ये. आता हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत म्हणून आईच की सावित्री. हो आईसाहेब, मृत्यू लोकातून आलोय, तुमच्यापेक्षा कोणीतरी मोठी पतिव्रता मला सापडलेली आहे, तुमचं काम संपलंय आता. कोण आहे? म्हणजे आहे अनुसया माता आहे. बघते म्हणे. नारद निघून गेले आणि मग सगळ्या जणींनी धुण्याचे बकेट उचलले आणि बैठकीची जागा कुठं? तळ्यावर. जुन्या काळात नदीला म्हणा, तळ्यावर म्हणा, सगळ्या जणी एकत्र झाल्या. हो, पार्वती जमा झाली, लक्ष्मी आली, सावित्री आली, गप्पा चालू झाल्या आणि मग बोलता बोलता विषय निघाला. आज फार टेन्शन आले. म्हणजे का? आपल्यापेक्षा कोणीतरी महान पतिव्रता मृत्यू लोकामध्ये आहे. आपलं पातिव्रत्य जातं काय की आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं होतंय काय की. ठराव झाला तिघीचा. तिघी आपल्या आपल्या घरी आल्या आणि मग मालकावर रोसायची पद्धत असते. कशी कशी? पाणी दे म्हणजे की तांब्या न्यायचा, जवळ नेऊन खाली टाकायचा. स्वयंपाकघरात उगच भांडे आपटायची, उगच कबशीवर राग काढायचा. ही पद्धत असते. घरात त्यांनी ओळखलं काहीतरी वातावरण बिघडले, हो, तरी शंकर म्हणजे नारद येऊन गेल्यापासून काहीतरी खोळंबा झालाय आमच्याकडे. हो. काय झालं तंडा? काय झालं म्हणले भांडे आदळापट करताय? काय झालंय? काही नाही, तुम्ही आमच्या काहीच कामाचे नाहीत. झालं तरी काय? आतापर्यंत आम्ही तुमचं ऐकत होतो, तुम्ही आमचं आज ऐकलं पाहिजे. हो म्हणले, सांगा तरी काय आहे? कोणीतरी आमच्यापेक्षा महान पतिव्रता तयार झाली मृत्यू लोकात. अनुसया नाव आहे तिचं. तिचं सत्व हरण करून या. सगळ्या देवांनी समजून सांगितलं, बाया हो नका. परीक्षा कोणाची घ्यावी लागते? पण परीक्षा साधूची घेऊन लागते. विठ्ठल विठ्ठल. नका. ते ऐकत नाही. आमच्यापेक्षा मोठी पतिव्रता होते. भगवंताने सांगितलं, अगं तुमच्यापेक्षा मोठी नाही ती, तुम्ही देवतांच्या पत्नी आहेत, ती मर्त्य मानवाची पत्नी आहे. तुमची तिची बरोबरी कशी होईल? तुम्ही ज्येष्ठच आहात, ती कधी कनिष्ठच राहणार आहे. हे डोक्यातला भेद काढून टाका. पण लक्षात ठेवा, जितका जास्त अहंकार दुखावला जातो ना, तितका जास्त मत्सर जागा होतो. आम्ही मोठे आहेत हा अहंकार. पण जेव्हा जेव्हा हे देव म्हणायचे तुम्ही तिची बरोबरी करू नका, तेव्हा तेव्हा तो अहंकार मत्सर रूपात पुन्हा पुन्हा वाढायला लागला. नाही, आम्ही तुम्हाला बोलणार नाहीत, आम्ही तुमच्याकडे पाहणार नाहीत, जाण त्या अनुसयेची परीक्षा घेऊन या. शेवटी सगळ्या देवांचा नाविलाज झाला आणि मग विष्णू परमात्मा, ब्रह्मदेव आणि भगवान शंकर निघाले. महाराज, कोणी काठी घेतली, कोणी झोळी घेतली, कोणी आपली जपमाळ आपापल्या सोबत साहित्य घेतलं. सगळ्या जणांनी चौकात भेट झाली. चहा पाणी झालं हॉटेलवर. आणि मग चौकशा, कुठं निघालात? आणि म्हणे सहज जाईल मृत्यू लोकात. काही नाही, म्हणजे प्रत्येकाला वाटायचं आपलं कशाला सांगावं. मग मृत्यू लोकात कुठं? म्हणजे काही नाही, अत्रीच्या आश्रमात जायचं. तुम्ही? आम्हालाही तिकडंच जायचंय. आणि मग लक्षात आलं तिघीच्या घरी एकच बोंब आहे, तिघाला तिथंच जायचंय. हो, निघाले महाराज. वाटेने जाताना गंगा नदीतून भगवान शिवाने गारगोट्या जमा केल्या.
ब्राह्मणांची रूप धारण केली आणि तिन्ही देव अत्रींच्या आश्रमामध्ये अनुसयाच्या दारात येऊन उभे राहिले. भवती भिक्षां देही. दुपारची वेळ आहे, 2 प्रहर झालेले आहेत, जेवणाची वेळ आहे. अनुसया माता बाहेर आली, अतिथी आलाय. मग अतिथी विनमुख जाता कामा नये. जर अतिथी दारातून विनमुख गेला तर महाराज म्हटले सगळ्या पुण्याची संपत्ती घेऊन जात असतो. विनमुख गेली अतिथी ने सकल सुकृताची संपत्ती. संपत्ती ठेवत नाही. म्हणून दुपारच्या वेळी कधी अतिथी आला की काहीतरी कमीत कमी गुळाचा खडा तरी त्याच्या हातावर टेकवला पाहिजे. आता भिक्षा कशाला? जेवूनच जा. जेवण करतात ना, जेवूनच जा. बिचारीचा जा. बसले महाराज तिघही जेवायला. करा म्हणले स्वयंपाक तयार. पण बाकी ऐका गड्या, ह्यातला भाव लक्षात घ्या. ब्रह्मा, विष्णू आणि महेश एका साध्वीची, एका पतिव्रतेची परीक्षा पाहण्याकरता आले. एका साधूची परीक्षा पाहण्याकरता आले. परिणाम त्यांना त्यांचं देवत्व सोडून भिकारी व्हावं लागलं. याचा अर्थ काय घ्यायचा आपण? जर साधूची परीक्षा घ्यायला जाताल तर आता हे काय सांगायचंच का? सुज्ञेत तुम्ही विठ्ठल विठ्ठल. बसले. पंचपक्वानाचं जेवण तयार केलं. आणून वाढलं. बसा. शंकर म्हटले आम्ही हे नाही खाणार. मग आम्ही इच्छा भोजनाच्या आशेनं आलो तिथपर्यंत. इच्छा भोजन काय पाहिजे ते मागं करून वाढते. तुमचं काही नाही. शिदा आम्ही आणलाय, फक्त शिजवून वाढा. काही हरकत नाही. काय शिदा आहे? काय बनवायचंय? महादेवाने झोळी रिकामी केली. नदीतल्या गारगोट्या आणल्या होत्या. आश्चर्यानं पाहिलं अनुसयेनं आणि पुन्हा म्हणाले या शिजवायच्यात, पण विना पाण्याच्या आणि विना अग्नीच्या. त्यात पाणी नाही घालायचं, त्याला अग्नी नाही लावायचा, पण या शिजवून आणा. अनुसया माईला विचार पडला. आणि लक्षात ठेवा, जर हे शिजवून आणता आलं नाही आणि आम्ही जर विनमुख गेलो तर तुमचं सत्व घेऊन जाऊ, तुमच्या व्रताचं पुण्य घेऊन जाऊ आम्ही. आता व्रत म्हणजे जीव की प्राण असतो माणसाचा. आणि जर हे व्रतच आपल्यापासून दूर जाणार असेल, त्यानं मिळवलेली जर संपत्ती दूर जाणार असेल तर काय उपयोग आहे? इतके दिवस साधना केल्याचा काय फायदा आहे? ठीक आहे म्हणाली. त्या गाळगोट्या घरामध्ये आणल्या. सूर्यनारायणाची उपासना करायची माता अनुसया. सूर्याच्या पुढे ते ताट टेकवलं. नारायणाला उपासना, हात जोडले. भगवान 12 वर्ष झालं तुमची साधना करते, पातिव्रत्य धर्म सांभाळते, अजून कोणाकडे काही मागितलं नाही, पतीची परमेश्वर म्हणून सेवा केली. पण आज हे यती, हे ब्राह्मण मंडळी माझी परीक्षा पाहण्याकरता इथपर्यंत आलेत आणि गारगोट्या विना अग्नीच्या विना पाण्याच्या शिजवून मागतायत. पाणी टाकलं, मागणी लावला तरी गारगोट्या शिजत असत. होय, कसं करावं आता? पण मग गंमत आहे. सूर्यनारायणाला काय शक्य नाही महाराज? त्यानं टेम्परेचर वाढवलं. अहो, थोडं वाढवलं तर माणसं एसी कूलर लावतात. 50 वर गेलं तर मनानं आग लागायली. हो, आणि मग सूर्याला तिचं ऐकावं लागलं. कारण पातिव्रत्याचं व्रतच असं आहे, त्याची शक्तीच अशी आहे की देवालाही त्या व्रताच्या अधीन व्हावं लागतंय. आता हे गाथ्यात नाही, पण परंपरेत आहे आपल्या. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हा, विठ्ठल विठ्ठल. सूर्यनारायणानं पाहिलं, दिव्य दृष्टीनं पाहिल्याबरोबर गारगुटीचा भात झाला. तो उचलला भात, आणला, वाढला. घ्या. आता काय कथेत अंतर्विरोध आहे. गुरुचरित्रात वेगळी आहे,
संत साहित्यामध्ये वेगळी आहे। जुन्या जाणकार कीर्तनकाराच्या मुखातून वेगवेगळी कथा आपण श्रवण केलेली आहे। प्रत्येक ठिकाणी तिचा आंतरविरोध आहे, पण थोडी गुरुचरित्रातली, थोडी ऐकण्यातली। दत्तबुवा हे असं का, विना अग्नीचं म्हणजे काय याचा अर्थ एका बुवानं केला। न अग्न, कळलं ना? न अग्न म्हणजे अग्नी न लावता, आणि आमच्या संप्रदायानं अर्थ केला नग्न म्हणजे कपडे न घालता। विठ्ठला विठ्ठला पाहिलं शिवानं गारगोटीचा भात आणलाय, पण महादेव अंतर्ज्ञानी, माते हे चालणार नाही, हे उच्चिष्ट आहे। म्हणजे का, हे इतराच्या तेजानं तप्त होऊन आलेलं आहे, आणि उष्ट आम्ही खात नाहीत, हे आम्हाला चालणार नाही। आता पुन्हा बनवा स्वयंपाक, काय बनवा? भात तयार करा, भात। पण कसा बनवायचा भात? साळी उखळाला लावायचं नाही, मुसळाला लावायचा नाही। साळी उखळाला लावायचा नाही, मुसळाला लावायचा नाही, पण त्याचे तांदूळ काढून भात करा ना, आम्हाला आणून वाढा। आता मग तेव्हा तर गिरण्या नव्हत्या, आणि मग साळीत उसळाला मुसळा लावायच्या नाही, उखळात घालायच्या नाही, मग कुटायच्या कशा? त्या सडायच्या कशा? त्यातून तांदूळ बाहेर काढायचे कसे? पण साधूचं निसर्ग सुद्धा मित्र होत असतोय। अनुसयेनं चिमण्याला हाका मारला, 60,000 चिमण्या अनुसयेची मदत करण्याकरिता आल्या। बारीक आहे का? आणि चिमण्यानी तांदूळ सोलून दिले। आता उखळे लावलं नाही, मुसळे लावलं नाही, भात तयार केला, नेऊन वाढला, पण महादेवाची पुन्हाट आम्ही उष्ट खात नाही। अरे आता तू उष्ट केलंच नाही, मग शंका एकच, चिमण्या 60,000 होत्या, एकीने खाल्लं का काय? पुन्हा सगळ्या बोलवल्या, उष्ट झाले म्हणतात देव। कोणी कोणी खाल्ला दाणा? कोणी घेतलाय का सोबत? नाही, खोटं बोलल्या चिमण्या। अनुसयेनं झडती घेतली, एका लेकूरवाळी चिमणीच्या पंखाखाली दाणा सापडला तांदळाचा। अनुसया रागोली शाप दिला, तुम्ही आजपासून चालू शकणार नाही। कळते का? मग चिमणी चालती, पण अशी अशी चालत नाही। कशी कशी चालती? अशी अशी चालती। कळलं तुम्हाला? पहिलं ती कोंबडीसारखं चालत होती अशी अशी, पण आता ती अशी उड्या मारत चालते। त्यात बिडी घातली अनुसयेनं पायात तिच्या। चिमण्या परत लावल्या, पुन्हा स्वयंपाक तयार केला अनुसया माईनं, नेऊन वाढला, पण आत्ता मात्र यांनी हात धरला। लक्षात आलं देवाच्या सुद्धा, आपण हिला कोणती आड घाला, ही व्रताच्या बळानं आपल्याला हरवणारच आहे। आणि मग सगळ्यात मोठी आड घातली, आम्हाला अन्न वाढा, पण नग्न होऊन वाढा, विवस्त्र होऊन वाढा। आणि मग आता पातिव्रत्य धर्माचा सगळ्यात मोठा बाद येईल, कारण गंमत अशी असते, नुसतं नग्न नाही, परपुरुषानं हाताला स्पर्श केला तरी त्याचं पातिव्रत्य भंग पावतंय। काहीच नाही, अजून पुढे आहे का? पर त्या पातिव्रत्य धर्म जपणाऱ्या स्त्रीचा पदर फाडला किंवा फाटला तरी तिचं पातिव्रत्य नष्ट होत आहे। थोडा अजून पुढे आहे का? जर तिनं सर्वादेखत केस विंचरले, अर्थात केस जगाला दाखवले, तरी तिचं पातिव्रत्य नष्ट होत आहे। त्या शिवमहापुराणात जेव्हा भगवान शिवाचा आणि पार्वतीचा विवाह होतोय, तेव्हा पार्वतीची आई पातिव्रत्य धर्माचा उपदेश करताना माता मेना शिकवते त्या पार्वतीला, बाई आत्तापर्यंत आमच्या घरी कशीही वाढलीस, आता तुझ्यावर जबाबदारी आहे। तुझ्या घरी सासू नाही, सासरे नाही, कोणी नाही, सांगणारं कोणी नाही। तिनं पातिव्रत्य धर्माचा उपदेश करताना त्या शब्द घातलाय, पतिव्रता स्त्रीने उखळाजवळ झोपू नये, पतिव्रता स्त्रीने मुसळाजवळ झोपू नये, पतिव्रता स्त्रीने चुलीजवळ झोपू नये, पतिव्रता स्त्रीने सर्वादेखत केस विंचरू नये। जुन्या काळातल्या म्हाताऱ्या आमच्या आया आजी, आता तुम्हाला कळत असेल, कधी केस विंचरत होत्या कळतही नव्हतं। आता केस विंचराय म्हणलं की कंगवा घ्यायला तर दारात उभारल्या।
आता हे आम्हाला सांगणं शोभत नाही, पण देखवत नाही. विठ्ठल विठ्ठल मग ऐका, पतिव्रतेचे काही नियम आहेत. पतिव्रतेनं पदराला धक्का लागू द्यायचा नसतो. द्रौपदीनं जगाच्या मालकाकरता पदराचा थोडा तुकडा फाडला, परिणाम वस्त्राच्या कोडी पुरविल्या. आता मात्र असं झालंय, नवीन साडी आणली की अगोदर पदरच फाडावा लागतो. आधुनिकता आहे ना आपल्याकडं, आता आलंय हे आपल्याकडं. हे पतिव्रते नष्ट होतं यानं. आणि परपुरुषानं पाहायचं म्हणजे कमाल झाली. आता अनुसया माता विचार करते, मी माझ्या मालकाला विचारते. ते अत्रींकडे ते मालक, 3 ब्राह्मण मंडळी घरी आली, जेवण मागतायत, पण नग्न होऊन वाढाय सांगतायत. अत्रीने अंतर्ज्ञानानं पाहिलं, सांगितलं, अनुसये, ज्यांच्यामुळं सर्व सृष्टी तयार झाली ते आपले मायबापच आपल्या घरी परीक्षा घेण्याकरता आलेत, आणि मग मायबापापुढं लेकराला नागो व्हायला काय अडचण आहे. पण तरी माझ्या मनात शंका आहे. गंगोदक दिलं, घेऊन जा. लोक म्हणतात चरणाचं तीर्थ दिलं, चरणाचं तीर्थचा उल्लेख नाही. गंगोदक दिलं, मंत्रून दिलं, घेऊन जा. हे त्यांच्यावर शिंपड. ती अनुसया माता गंगाचं ते उदक घेऊन, गंगोदक घेऊन घरी आल्या. बसलेल्या 3 देवतांवर गंगोदक शिंपडलं आणि सगळी देवता 6-6 वर्षाची बालक झाली. पाटावर बसले होते, पाटावर खेळायला लागली. आणि मग लेकरं पाहिले, पाहणा फुटला. आता स्पष्ट ओव्या आहेत गुरुचरित्रामध्ये. आता मात्र कपडे पूर्ण काढले, नग्न झाले, आणि 3 लेकराला घेतलं, स्तनाला लावलं, दूध पाजलं. 5-6 महिन्याचा काळ गेला. आणि मग चर्चा, होय ग, मॅसेज नाही, मिस कॉल नाही, फोन तर नाहीच, कुठं आहेत पत्ता नाही, काय कुठं आहेत कोणास ठाऊक काय. मग एक जण म्हणली, अगं तो नारदच मला सांगायला नाही तर मी कशाला असं करीत होते. दुसरी म्हणली, तुझ्याकडे बी नारद आलता होय, तुझ्याकडे बी, अगं सगळीकडेच नारद फिरलाय. मग त्यानं छांडगा लावलाय. म्हणजे झाला त्याला. नारदाला आणलं पकडून. नारदा, कुठे आहेत आमचे नवरे? नारद म्हणजे मला काय माहिती आहे, तुमचे नवरे तुम्ही बघा. अरे तुझ्या सांगण्यावरून तर आम्ही खाली पाठवलंय त्या अनुसयाची परीक्षा घेण्याकरता. नारद म्हणजे काय कमाल झाली, मी फक्त तुम्हाला अनुसया मोठी सांगितलं होतं, तुम्हाला म्हणलं होतं का परीक्षा घ्यायचा. पण नारद आता चुकलंय आमचं, मत्सरापोटी आम्ही क्रिया केली आहे, आता याच्यातून आम्हाला बाहेर काढ. नारद म्हणले, मी येणार नाही, रस्ता दाखवतो. ठीक आहे, आता नाविलाज आहे. गेले महाराज. 3 जणी अनुसयाच्या दारात जाऊन उभारल्या. हाका मारल्या. अनुसया भाई कोण? सांगितलं, आम्ही पार्वती, लक्ष्मी, सावित्री आहेत. का आलात? आमचे पती तुमच्या घरी परीक्षा घेण्याकरता होते, कुठे आहेत? सांगितलं, चंदनाचा पाळणा तयार केलाय, औदुंबराच्या झाडाला बांधलाय, मस्त झोपलेत, म्हणले जाऊन बघा. गेल्या, पाहिलं तर कोणी अंगठा चोकायले, कोणी पालतं उतानं पडायले, कोणी मस्त खेळायले. मग म्हणाले, तर ही तर मजा आहे म्हणून तर येऊ वाट नाही घरी. अनुसया मस्त जीव घालती, पाळण्यात झोपायला, गार लागत आहे, काही ताण नाही, काही नाही. हो, घ्या आपापले. पण पुन्हा विचार केला, बालक घेऊन काय करता. पुन्हा अनुसयाकडे गेल्या. आमचे पती जसे होते तसे आम्हाला करून दे. आणि मग अनुसयानं पुन्हा अत्री ऋषींची परवानगी घेतली. गंगोदक शिंपडलं आणि 3ही देव पुन्हा मोठ्या रूपामध्ये प्रकट झाले. अनुसये, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालोत, तुझं पातिव्रत्य पाहिलं आम्ही, पण तू आमच्या परीक्षेला पास झालीस. येतो. अत्रीने सांगितलं, भगवान निघालात. पण अनुसया रडायला लागली, देवा, हा उंबराला बांधलेला पाळणा आहे, तुम्ही गेल्या सुना राहील, हा रिकामा होईल, तुम्ही इथं थांबलं पाहिजे. आणि मग ऐका, ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्रीकरण करून यांनी अवतार धारण केला.
आजच्या दिवशीचा अवतार आहे. अभंग म्हणू, शेवटच्या चरणाला फुलं टाकायचे बघा. अभंगच म्हणा, साधा सरळ अभंग म्हणा. विश्वतारावया धरे अवतार, तारावया धरे अवतार, विश्वतारावया धरे अवतार, विश्वतारावया धरे अवतार. अत्रीचे अनुसया करोदर, अत्रीचे अनुसया करोदर, अत्रीचे अनुसया करोदर. ऋतुकाळ हे मंत नक्षत्र रोहिणी, काळ हे मंत नक्षत्र रोहिणी, काळ हे मंत नक्षत्र रोहिणी, काळ हे मंत नक्षत्र रोहिणी. शुक्ल पक्ष देणे पूर्ण तेथे, शुक्ल पक्ष देणे शुक्ल पक्ष देणे पूर्ण तेथे. पौर्णिमा मास मार्गशीर्ष, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष. गुरुतो वासर उत्सव काळ, गुरुतो वासर उत्सव काळ, गुरुतो वासर उत्सव काळ. एका जनार्दनी पूर्ण अवतार, जनार्दनी पूर्ण अवतार, जनार्दनी पूर्ण अवतार, जनार्दनी पूर्ण अवतार. गुण निराकार वरले, निराकार वरले, निराकार वरले. ऋतुकाळ हे मंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हे मंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. कुंडली कवचा विठ्ठल श्री ज्ञानदेव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान